मित्रांनो, मी हा जो विषय निवडला आहे सेक्युलर गांधी, हा हा नियोजनपूर्वक निवडल्याचं कारण या विषयावर सहसा तुम्ही बोलत नाही. गांधींची धार्मिकता, गांधींचं धर्मविषयक मत, गांधींचं सर्व धर्म समभाव असं सगळं बोललं जातं. पण सेक्युलर गांधी असं मी कोणाचं फारसं ऐकलं नाही आणि माझ्या वाचनातही आलं नाही. तर मग या विषयाकडे वळताना प्रथम सेक्युलर या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या, म्हणजे मग आपण गांधींकडे वळू. सेक्युलर हा शब्द जो आहे याला मराठीमध्ये समानार्थी शब्द नाही. मराठीत समानार्थी शब्द नाही. काही लोक त्याला अधर्मी म्हणतात, काही निधर्मी म्हणतात, काही धर्मनिरपेक्ष म्हणतात. पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की हे सगळे शब्द नकारात्मक आहेत. सेक्युलरिझम हा शब्द सकारात्मक आहे. त्यामुळे यातला कोणताही शब्द सेक्युलरिझमचा समानार्थी होऊ शकत नाही. कम्युनिस्टांनी अधर्म स्वीकारला, अधर्म म्हणजे धर्मविरोधक स्वीकारला, त्यांनी धर्मही स्वीकारला. धर्मनिरपेक्षता हे आपल्या घटनेमधल्या लोकांनी केलेलं भाषांतर आहे, पण मी मग असं म्हणालो नकारात्मक आहे. गांधी आणि गांधीवादी जे आहेत ते प्रेमानं सर्व धर्म समभाव म्हणतात, पण सर्व धर्म समभाव हे सेक्युलरिझमचं भाषांतर नाही. सर्व धर्म समभाव ही कविता आहे, हा तर ती सद्भावना आहे. याचं कारण मित्रो, जगातला कोणताही धर्म दुसऱ्या धर्माला आपल्या बरोबरीचा मानत नाही. आपल्या बरोबरीचा मानत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो तो, पैगंबराचा जन्म 570 मध्ये झाला. 612 मध्ये त्याच्यावर पहिली अल्लाची आयत म्हणजे उपदेश उतरला. म्हणून 612 ही इस्लामची जन्मतिथी आहे. तेव्हा सगळ्या इस्लामच्या बंद्यांचं जगाला सांगणं हे आहे की तुम्हा सगळ्यांच्या धर्मांपेक्षा आमचा धर्म, आमचा अल्लाह आणि त्याचा आदेश हा सर्वात नवीन, ताजा, तरुण आहे. तुमचे म्हातारे आहे, तेव्हा तुम्ही तुमचा धर्म आमच्या धर्माप्रमाणे दुरुस्त करून घ्या. तुमच्या धर्माचे संदेश, तुमचे धर्मग्रंथ कुराणाप्रमाणे तयार करून घ्या, त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्या. आता भानगड अशी आहे, आणखी इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे. धर्म याविषयी मलाही थोडस प्रेम आहे, नाही असं नाही, पण धर्मांच्याही फार लबाड्या आहेत. धर्मांनी फार लबाड्या केलेल्या आहेत. सगळे धर्म तुम्हाला आणि मला हे सांगतात की आमचा धर्म, अलीकडे तो फार शब्द पॉप्युलर झालाय, सनातन आहे. ते सनातन नावाचं जे प्रकरण आहे, इथल्या वडील म्हाताऱ्या माणसांची मी क्षमा मागून सांगतो, सनातन ही अत्यंत खोटी कल्पना आहे. सनातन या शब्दाचा अर्थ जे अगोदर होतं, आज आहे आणि पुढेही राहणार आहे ते, म्हणजे जे कायम असते ते. गंमत अशी की प्रत्येक धर्माची जन्मतारीख सांगता येते ना. तुम्ही मगाशी म्हणालो की पैगंबराची 612 ही इस्लामची जन्मतारीख आहे. इसवी सन 1 जानेवारी 1 ही ख्रिश्चन धर्माची जन्मतारीख आहे.
बुद्धाच्या काळी बुद्ध धर्माची जन्मतारीख आहे, महावीराचा काळी महावीराची जन्मतारीख आहे, गुरु नानक सिंगांनी शीख धर्म स्थापन केला. सगळ्या धर्मांच्या जन्मतारखा सांगता येतात. आणि ज्यांच्या जन्मतारखा सांगता येतात त्यांच्या बाबतीत हे आपण कधी विचारणार की नाही की मग या जन्माच्या अगोदर काय होतंय, ते आपण विचारत नाही. जे जन्माच्या अगोदरही आहे आणि नंतरही असते त्याला सनातन म्हणतात. म्हणून जगातला कोणताही धर्म सनातन नाही. हिंदू धर्मातला जे वेद आहे त्याच्या पहिल्या वेदाचा पहिल्या सूक्ताचा सूत्रधार रचनाकार त्याची जन्मतारीख सापडली तर आपली धर्माची जन्मतारीख सापडली. ती जन्मतारीख सापडत नाही म्हणून सनातन म्हणणे ही आपली स्वतःची करून घेतलेली फसवणूक आहे. म्हणून सर्व धर्म समभाव खरा नाही, धर्म सनातन असतात हे खरे नाही. आपल्या एक कवी म्हणाला केशवसूत, देव दानवा नरे निर्मिण. देव दानव धर्म परंपरा माणसाने निर्माण केलेले आहेत, ह्या काही ईश्वराने निर्माण केल्या नाही. पण ईश्वराचा पुरावा नाही. या सगळ्या गोष्टी मानव निर्मित आहेत, माणसांच्या इतिहासात निर्माण झालेल्या आहेत. मानव वंशशास्त्र सांगतंय की ते माणसांच्या मनातल्या भीतीतून निर्माण झाल्या, निसर्गाच्या आपत्तीतून निर्माण झाल्या, वीज कडाळली त्याच्या भीतीतून निर्माण झाल्या, पावसात ऋतुचक्रामुळे निर्माण झाल्या, असं मानव वंशशास्त्रही सांगतं, समाजशास्त्रही सांगतंय. पाणिनी नावाचा जो आपला व्याकरणकार आहे तो असं म्हणाला की जी माणसं समाजाच्या कल्याणासाठी थोर कार्य करतात ती माणसं पुढे जाऊन त्या समाजाची ईश्वर बनतात. तर त्यांनी श्रीकृष्णाचं नाव घेतलं. म्हणजे पाणिनीच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण ईश्वर नव्हता, माणूसच होता, माणूस होता. आणि पाणिनीचा काळ इसवी पूर्व 800, इसवी पूर्व 2300 मध्ये श्रीकृष्ण होता 58 वर्षाचा. आता हा जो सगळा प्रकार आहे, आणि तुम्ही जर इतिहासाचे विद्यार्थी असाल, अभ्यास करणार आहे, तर इतिहासाचार्य ही पदवी ज्यांना लोकमान्य टिळकांनी दिली तर चिंतामण वैद्यांनी असं म्हटलंय की प्रभू रामचंद्राचा 53वा वंशज महाभारताच्या युद्धात कौरवांकडून लढताना पांडवांच्या हातून मारला गेला. म्हणजे रामही माणूसच होता. आपल्यापैकी किती लोकांनी रामायण वाचलाय मला माहित नाही, पण रामायणामध्ये राम स्वतः म्हणतो ना, अहम मानुषम म्हणणे, मी माणूस आहे. कृष्ण सुद्धा कुठेही मी ईश्वर आहे असं म्हणत नाही. मध्ये नागपुरामध्ये माझं भगवद्गीतेच्या चिकित्सेचं ऍक्शन झालं, त्यामुळे ते व्याख्यान 4 लाख लोकांनी पुढे ऐकलं, त्याचे लाईक्सही खूप आले. त्यामध्ये मी कोणालाही न आवडणारी एक गोष्ट सांगितली. मला तसं न आवडणारं सांगायला आवडतं. लोकमान्य टिळक असं म्हणाले गीता रहस्यामध्ये, टिळक तर गीतेचे भाष्यकारच होते, ते म्हणाले भगवद्गीता हा महाभारताचा भागच नाही, कारण मूळ महाभारत 8,500 श्लोकांचं होतं, तर 700 श्लोकांची गीता बसेल कशी? आणि गीता ही श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली. आता अर्जुनाला तो जेव्हा सांगत होता तेव्हा व्यास काय डिक्टेशन घेत बसला होता काय त्याचं? आताचे संशोधक असं म्हणतात की भगवद्गीता ही इसवी सनाच्या 5व्या शतकात गुप्तांच्या काळामध्ये कुठल्या तरी विद्वानानं लिहून भगवद्गीतेत प्रक्षिप्त केली. हे सारं मी विवेचन यासाठी करत आहे
की काही भ्रम आपले जे आहेत आणि दृढ आहेत ते आपल्याही लक्षात यावे. आपला समाज पूर्वीही मूर्तीपूजक होता, आताही मूर्तीपूजक आहे. आपण गांधी आंबेडकरांचे पुतळे लावतो म्हणजे काय करतो? मूर्तीच बसवतो त्यांच्या. म्हणजे आपण मूर्तीपूजेच्या भ्रमातून बाहेर नाही पडलो. तर त्या काळात त्या मूर्तीमुळे देवाला बांधली, एवढाच फरक. तर टिळकांनीच सांगितलं, भगवद्गीतेचा भाग नाही, कुठला प्रकार मला सांगायचा की मग अधर्म नाही, विधर्म नाही, धर्मनिरपेक्ष नाही, सर्व धर्म समभाव नाही, तर मग सेक्युलरिझम काय? सेक्युलरिझम या शब्दाची उत्पत्ती 1853 या वर्षी जॉर्ज जेकब होलियोक या इंग्लिश तत्वज्ञानी केलेली आहे. ही जेकबची उत्पत्ती आहे. आणि त्यांनी सेक्युलरिझमचा जो अर्थ सांगितला आहे तो ह्या सगळ्या धर्मांना पराभूत करणार आहे. तो असं म्हणाला की सेक्युलरिझम म्हणजे काय? तर सेक्युलरिझम म्हणजे ज्या मूल्यांच्या बळावर माणसांच्या समाजाची उच्चतम नैतिक प्रगती होते त्या मूल्यांचा जो धर्म तो म्हणजे सेक्युलरिझम. ज्या मूल्यांच्या आधारे माणसांच्या समाजाची सर्वोच्च उन्नती होते त्या मूल्यांचा धर्म. थोडक्यात एका शब्दात सांगायचं तर सेक्युलरिझम म्हणजे नीती धर्म. सेक्युलरिझम म्हणजे नीती धर्म. धर्माची नीती नाही, धर्माची नीती नाही. वडीलधाऱ्या माणसांची क्षमा मागून मी सांगून टाकतो की धर्म जेवढे आपले नीतिमान आहेत ना तेवढेच ते अनीतिमानही आहेत. कधीतरी कोणत्याही विषयाचा अभ्यास जे करू इच्छितात त्यांना माझं सांगणं असं आहे की हा अभ्यास सर्वांगीण पद्धतीने केला पाहिजे, सर्व बाजूंनी केला पाहिजे. मला तुम्ही सांगा, जगाच्या इतिहासामध्ये 14,000 युद्ध झाली असं 1985-75 मध्ये इतिहासकारांनी लिहिलं. आता ती 14,500 झाली असते. या 14,500 युद्धांपैकी 12,500 युद्ध धर्माच्या नावानं झाली, धर्माची झेंडे येऊन झाली, धर्माचा प्रसार करण्यासाठी झाली. परवाच्या ते सिंदूरच्या युद्धामध्ये आपली 11 जेट विमानं पाडली म्हणतात. असं ट्रम्प साहेब म्हणतात, आपले साहेब नाही म्हणतात. आपले साहेब बोलत नाहीत. ट्रम्प म्हणतो 11 विमानं पाडली. अरे 1.5 दिवसाच्या युद्धात 11 विमानं जर पडली असतील आणि आपले 11 जवान जर शहीद झाले असतील तर 12,500 युद्धांमध्ये किती माणसं मेली असतील जगाच्या इतिहासात आणि धर्मांनी मारली असतील. आपली लबाडी अशी की आमच्या धर्माकडून जे मेले ते धर्मवीर, तिकडचे जे होते ते धर्माचे शत्रू, अधर्मी. हे सुद्धा कधीतरी लक्षात घ्या. धर्मांनी फार युद्ध केलेली, धर्मांनी जेवढी माणसं मारली तेवढी राजकारणाने ही माणसं मारली नाही. तुझं राजकारणाने सांगून टाकतो. उगाच तुम्हाला असं वाटेल की मी एकाच तर्फे बोलतोय. राजकारणाला सुद्धा भरपूर माणसं मारली आहे. आर्थर पामर नावाचा जो राजनीतिज्ञ आहे, इतिहासकार, त्याचं ऍक्सिस ऑफ इव्हिल नावाचं ग्रंथ अलीकडे आलेला. त्या ग्रंथामध्ये तो असं म्हणतो की एकट्या 20व्या शतकात म्हणजे मागल्या शतकात केवळ 100 वर्षाच्या काळामध्ये राजकारणामधल्या हुकुमशहांनी जगात 16,90,00,000 माणसं मारली.
लक्षात ठेवा. आपण 16,90,00,000 यातले 2, आणि ही युद्धात मेलेली माणसं नाहीये, राज्यकर्त्यांनी आपलं राज्य रुजवण्यासाठी मारलेली माणसं आहे. तर हिटलरने 2 कोटी माणसं मारली, स्टॅलिनने 5 कोटी माणसं मारली, माओने 7 कोटी माणसं मारली. बाकीची चिल्लर हुकुमशाह होते ते आपली माणसं मारत राहिले. तेव्हा राजकारणही माणसं मारत राहिले, धर्मही माणसं मारत राहिले. तर राजकारणातले माणसं मारणारे जे लोक आहेत त्यांना जर आपण हुकुमशहा म्हणत असू, पापी म्हणत असू, विश्वगुरु म्हणत असू, काय वाटेल ते म्हणत असू, तर धर्मांनी जी माणसं मारली त्या धर्मांच्या विरुद्ध आपण काय म्हणणार? कधीतरी समजून घ्या. त्यांनी काय म्हणायचं. बरं, तुम्ही एक आकडा आपल्या देशातला समजा. 14व्या शतकात हिंदुस्थानची लोकसंख्या 12 कोटी होती. त्या एका शतकामध्ये धर्मयुद्ध जी झाली त्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 40 लाख होती. बरी ही युद्ध हिंदू मुसलमानांमध्येच झाली असं नाही, शैव आणि वैष्णव यांच्यातही झाली, बुद्ध आणि जैन यांच्यातही झाली. आता अलीकडे आपल्या मनावर एक गोष्ट अशी ठसवली जाते की बुद्ध धर्म फार अहिंसक होता. काही अहिंसक वगैरे नव्हतं. बुद्धिस्ट वॉरफेअर नावाचं पुस्तक आलंय मायकेल जेरिसनचं, ते जर वाचा की बुद्ध धर्मानं जगात किती माणसं मारली त्याची आकडेवारी दिली आहे त्याने. जैनांनीही मारलं, चांगली गोष्ट. हा सर्व धर्म समभावच आहे एका अर्थानं. आपल्याला एक गोष्ट माहित आहे का, आपल्या महाराष्ट्रात गोवध बंदी आहे. चांगले पुण्यवान लोक सत्तेवर आहेत, गोवध बंदी केली. पण जगात सर्वात जास्त गोमांस विक्री करणारा, निर्यात करणारा देश कोणता आहे? हिंदुस्थान. आणि हे गोमांस विकणारे जे कारखानदार आहेत ते कोण आहेत? ते जैन आहेत, ते हिंदू आहेत. आणि कधीतरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की नाही? दुसऱ्यांना नावं ठेवायला काय लागतं? आपणही लक्षात घेतलं पाहिजे. आपली माणसं या पापाचरणापासून दूर नव्हती. वेदांमध्ये आहे ना गोमांसाचे उल्लेख, रामायणात आहे. राम काय सीतेच्या चोऱ्या शिवायला हरण मारत होता का? इतकी वर्ष वनवासात होता. स्पष्टपणे काही गोष्टी समजून घ्यायच्या पाहिजे. जगातले सगळे समाज आदिम काळामध्ये जमातींच्या रूपात होते आणि सगळ्या जमाती ह्या मांसाहारी होत्या. सगळ्या जमाती मांसाहारी, शिकारी करत होतो. मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 वर्ष आदिवासींमध्ये राहिलोय. शिकार मिळाली नाही तर उपाशी राहायची, आणि लहानशी शिकार जर मिळाली तर गावात वाटून घ्यायचं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. चिमणी मारली एक दिवस, फक्त एक चिमणी मिळाली तर गाववाल्यांनी त्या चिमणीचं सूप केलं आणि 2-2 चमचे गावाला. पण आपल्यापेक्षा आदिवासी अधिक सुसंस्कृत आहेत. ते लोक जेव्हा ते सूप वाटत होते ना तेव्हा जास्त महिला गर्भवती आहेत त्यांना दुप्पट सूप द्यायचं, इतरांना 1 चमचा. कधीतरी आपणही आपल्या सांस्कृतिक पातळीचा विचार करायचा. मग या ठिकाणी याच्या नीती धर्माचा विचार. एक गोष्ट आणखी सांगून टाकतो. महिला आहेत थोड्याशा इथं बसल्यानं. भगिनींनो, जगातला कोणताही धर्म स्त्रियांना न्याय देत नाही. सर्व धर्म स्त्री विरोधी आहेत.
चौथ्या शतकामध्ये जो पोप आला गादीवर रोमच्या, त्यांनी अशी आज्ञा केली, काढलीच फतवा, की जी स्त्री स्वतंत्र विचार करते ती चेटकी नसते. जी चेटकी नसते ती वध्य असते, आणि ती वध्य असते म्हणून ती कळली पाहिजे. चौथ्या शतका, हाही आकडा लक्षात ठेवा, चौथ्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत ख्रिश्चन धर्माने 50 लक्ष स्त्रिया जाळल्या युरोपात. 50 लक्ष. आपण त्यांना नाव, डॉन ब्राउन नावाचा जो संशोधक कादंबरीकार आहे, त्यांनी ही आकडेवारी दिली आहे शतकवार, पण आपण त्यांना नावं ठेवण्यात आलं नाही. सतीच्या नावानं आपणही त्याहून जास्त स्त्रिया जाळल्या. किती स्त्रिया जाळल्या? आपल्यापैकी अनेकांनी बिकानेरला भेट दिली असेल. मी गेलो होतो वर्तमानपत्राच्या कामासाठी. तर बिकानेरला सतीची 37 मंदिर आहे. एवढी माझ्यासोबत माझी पत्नी होती. ती म्हणे ताबडतोब गाव सोडा. माझा जीव गुदमरायला लागला. त्या गावानं किती बायका मारल्या जाळल्या. पुढे आम्ही ते गाव सोडलं तेव्हा ते म्हणाले, आपल्या घरी बिकानेरचा एकही पदार्थ यापुढे येता कामा नाही. मी म्हणलो, या आजकालच्या हलवायांनी काय पाप केलं विचाराने. ते आपल्याही पूर्वजांनी केलं, त्यांच्याही पूर्वजांनी. कोणताही धर्म स्त्रीला न्याय देत नाही, आणि जगातला कोणताही धर्म गरिबांना न्याय देत नाही. कोणताही राम, कोणताही कृष्ण, कोणताही येशू किंवा कोणताही पैगंबर गरिबांच्या बाजूने उभा राहत नाही, सत्तेच्या बाजूने उभा राहत. सत्तेच्या बाजूने उभा. सत्तेने यांना संरक्षण द्यायचं, यांना चादरी पांघरायच्या, यांना आणखी काय उपरणे द्यायची, यांना मानधन द्यायचं. आणि यांनी राजा हा ईश्वराचा अंश आहे असं सांगायचं. राजा हा ईश्वराचा अंश आहे असं वेदांनी सांगितलं. तिकडे बायबलमध्येच म्हटलं आहे. तिकडे तो इंग्लंडचा जेम्स फर्स्ट तेही तोच म्हणत होता. पैगंबरा स्वतः धर्मसंस्थापकही होता आणि राजाही होता. त्यामुळे धर्मांनी गरिबांनाही न्याय दिला नाही, स्त्रियांनाही न्याय दिला नाही. भानगड कशी आहे माहिती आहे? सत्याला सत्य चालत नाही. कुणीतरी तो बोलावं. मी ते भगवद्गीतेवर व्याख्यान दिलं, आणि भगवद्गीता ही कशी मानवी आहे. मला एक मेसेज आला की तुम्हाला स्वर्गात जागा मिळणार नाही. तुम्ही लगेच त्याला उत्तर पाठवा. माझे सगळे मित्र तिकडे जाणार असल्यामुळे मला स्वर्गात जायची इच्छा नाही. मी आत्ताच तिकडे प्लॉट बुक करून ठेवलेला. कधीतरी तशी समजून नाही का माणसं गरीब राहतात. का एक अदानी 10 वर्षात जगातल्या 609व्या नंबरावरून दुसऱ्या क्रमांकावर श्रीमंत होतो. अंबानीची बायको 700 कोटी रुपयाचा माळ घालून लग्नात कशी मिरवते, आणि 80 कोटी लोक रेशनच्या धान्यावर जगतात या देशात. 80 कोटी लोक. काही वाटत नाही कोणाला. आपल्या मध्यम वर्गाचं सोडून. मला मध्यम वर्गाचा राग येणं आता बंद झाला. पूर्वी यायचा, कारण येशू मार्क्स असं म्हणाला की मध्यम वर्ग हा क्रांतिकारकांचा वर्ग आहे, त्यांच्यातून क्रांतिकारक जन्माला येतात. अजिबात असं होत नाही. जगात कुठेही मध्यम वर्गाने क्रांती केली नाही. सगळ्या भांडवलशाही देशामध्ये, रशिया, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये जी क्रांती केली ते सैन्यातून पराभूत होऊन आलेले सैनिक होते, त्यांनी केलेली क्रांती. माओनी केलेली क्रांती
भूमिहीन शेतमजुरांचं सैन्य तयार करून केलेली क्रांती आहे. मध्यम वर्गाने कुठेही क्रांती केली नाही. त्याचं कारण पुन्हा आपण सगळे मध्यम वर्गातले आहोत, म्हणून आपण जरा वैचारिक देवाणघेवाण म्हणून समजून घ्या. राग करू नका माझा. आपणही गरिबी पाहिली आहे, तिच्यातून बाहेर पडलो. आता त्यात जायची इच्छा नाही आणि आपण अंबानी होऊ शकत नाही. आहे ते जपानात राहा. हा वर्ग जो आहे हा क्रांती कशाला करेल? अजिबात मध्यम वर्ग क्रांती करत नाही. मार्क्स तत्वज्ञान या मध्यम वर्गानं खोटं ठरवलं ही गोष्ट मार्क्सचाच शिष्य अँटोनियो ग्राम्सी, इटलीच्या कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता, त्यांनी लिहिलंय की मध्यम वर्गानंच क्रांती मारली आहे जगात. आणि बरं आहे, ते अयोध्येला जातात, कुंभमेळ्यात जातात, गंगा जेवढी जमेल तेवढी घाण करून येतात. आता नाशिकला तो प्रयोग व्हायचा आहे. गंगे एवढी प्रदूषित आणि दिल्ली एवढं तेवढं पाणी आणि दिल्ली एवढं प्रदूषित शहर जगात दुसरं कोणतं आहे? गंगेच्या प्रदूषणाविषयी मी काय सांगू. आमचा नरेंद्र दाभोळकर नावाचा मित्र होता, तो म्हणायचा की आपल्याकडे मरायला टेकलेल्या लोकांच्या माणसाच्या तोंडात गंगेचं पाणी घालतात, तो आपोआप नाही मेला तर त्या पाण्यानं बघतात. तर तात्पर्य मित्र हो, धर्माने चांगल्या गोष्टी केल्या की नाही? चांगल्याही गोष्टी केल्या. वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे, खरं बोललं पाहिजे, बिलकुल वागलं पाहिजे, माणसाला माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. इस्लाम तर असं म्हणतो की बाजूची घरं उपाशी असतील तर तुम्ही जेवू नका. चांगल्याही गोष्टी सांगितल्या, पण चांगल्याच गोष्टी सांगितल्या जातात, त्याची दुसरी बाजू सांगितलीच जात नाही. ही दुसरी बाजू कधीतरी सांगितली गेली पाहिजे. ही दुसरी बाजू सांगितली जर गेली नाही तर मग आपण अंधश्रद्धा कशी? आणि श्रद्धा त्या कधीही दोषच नसतात. श्रद्धा या नेहमी आंधळ्याच असतात. कारण श्रद्धा आपली चिकित्सा करू देत नाही. जो चिकित्सक असेल तो श्रद्धावान असत नाही, तो श्रद्धावान असत नाही. पुन्हा एकदा कधीतरी आपलं एक गोष्ट लक्षात की आपल्या देशामध्ये वादविवादाच्या परंपरा नाही, चिकित्सेच्या परंपरा नाहीत, गुरुच्या परंपरा आहेत. बुद्धाने सांगितलं ते आनंद ऐकलं, आनंदने सांगितलं ते त्रिपिटकात आलं, त्रिपिटकाने सांगितलं ते नागार्जुनाने सांगितलं वगैरे वगैरे. तर महावीराच्या बाबतीत जे वेदांमध्ये आहे ते उपनिषदांमध्ये आहे ते भगवद्गीतेत आहे, आणि भगवद्गीतेत आहे ते पुढे ज्ञानेश्वरांना गुरुच्या परंपरा. त्या परंपरा कशा आहेत? पुन्हा गुरु काय सांगतो आणि कसं सांगतो हे आहे सांगणार आहे. तो का सांगतो हे नाही परंपरेत. का सांगतो हा प्रश्न गुरुची अवज्ञा करणार आणि त्याचा अपमान करणार आहे. गुरुची अवज्ञा कशी करायची? त्यापेक्षा आहे असं सांगितलंय आणि या पद्धतीने सांगितलं. अरे परवा नागपूरला कोणी ती भल्या मोठ्या अवघड नावाचे एक सत्पुरुष येऊन व्याख्यान देऊन गांधीजींना शिवे घेऊन गेले. ते ईश्वर अल्लाह तेरा नाम है गांधीजी समजलं. अरे ज्याला जग आपलं वाटतं ना तो ईश्वर अल्लाह तेरा नाम असंच म्हणायचं. आपल्या
छांदोग्य उपनिषदामध्ये वसुधैव कुटुंबकम हे विश्व माझं कुटुंब आहे असं म्हटलं. अवघाची संसार सुखाचा करीन असं आपल्या संतांनी म्हटलंय. ज्ञानेश्वर म्हणाला दुरितांचे तिमिर जाओ, हिंदूंचे तिमिर जाओ असं नाही म्हणाला. तर गांधी ईश्वर अल्लाह तेरुमच म्हणेल, बायबलची प्रवचनच सांगेल, गुरु नानकाच्या शिकवणी सांगेल. हा जो जेकब आहे, जॉर्ज जेकब होलियोक, हा जो नीती धर्म सांगतो तो हा सांगतो की माणसानं माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. काही ईश्वर नाही, धर्म नाही, कसलाही परंपरा नाही. परंपरा ह्या आपण जर मेंदूवर बिंबवून घेतल्या असत्या तर आपण रानटी अवस्थेतच राहिलो असतो की नाही. आज रानटी अवस्थेतून कृषी अवस्थेत आलो, कृषी अवस्थेतून औद्योगिक अवस्थेत. प्रगतीचं लक्षण आहे ना. आणि ही प्रगती चिकित्सेतून झाली आहे, श्रद्धेतून झाली नाही. श्रद्धेतून झाली ज्यांची, ते बिचारे आपल्या मैदानात लाटा फिरवत असतात, त्याच्या पलीकडे जात. आणि ते सुद्धा जेमतेम मॅट्रिक झालेले लोक जे बौद्धिक सांगतात ते ऐकतात, आणि त्याच्या पलीकडे सांगणाऱ्यांची बुद्धी जात नाही, ऐकणाऱ्यांना जाऊ द्यायचीच नसते, हे वापरतही नाही. कधीतरी हे स्पष्टपणे आपण समजून घेतलं पाहिजे. हा जॉर्ज जेकब होलियोक ज्या परंपरेत वाढला, हा मागल्या शतकात 1906 मध्ये मरण पावला. 1817 मध्ये त्याचा जन्म झाला. गरीब कुटुंबातला होता, फार श्रीमंतही नव्हता. त्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं. हे तत्वज्ञान सांगितल्यामुळं धर्माची नीती वाईट आहे, नीतीचा धर्म हवा असं तो म्हणाला. तर इंग्लंडच्या राजसत्तेने त्याला तुरुंगात टाकलं. इंग्लंडच्या राजसत्तेनं तुरुंगात टाकलं. अनेक वर्ष तुरुंगात राहिला. बाहेर आला की लोक त्याला धर्मद्रोही म्हणून दगड मारायचे. तो घरात राहायचा, लिहायचा. पण आज अशी स्थिती आहे की जगातले सगळे देश, मुस्लिम देश सोडले तर, स्वतःला तोंडी का होईना पण सेक्युलर म्हणतात. आपली घटना सेक्युलर म्हणते ना, नसेल कदाचित, कारण सध्या घटना म्हणजे मोदीफाईड आहे. भाजपवाले असतील आपले, तुम्ही काही फार त्रास करून घेऊ नका. कधीतरी आत्मपरीक्षण मी करतोय, भाजी काय नाही. पण मला काही त्या पक्षाचा राग नाहीये. मोहन भागवत माझ्या गावचा माणूस आहे. त्याच्या वडिलांकडे मी भगवद्गीता शिकायला जात असत. तर माझा राग बी नाही आहे, पण कधीतरी सत्याच्या बाजूने गेलं पाहिजे की नाही. तर हा जे जॉर्ज जेकब होलियोक जो आहे, हा अनेक वर्ष तुरुंगात राहिला. त्याने सेक्युलरिझम सांगितला, आणि सेक्युलरिझम सांगत असताना धर्माने केलेले अन्याय सांगितले. त्यात आपल्या धर्मांनी केलेले अन्याय सांगितले, त्यांच्या धर्माने केलेले अन्याय सांगितले. आणि तो एकटा नव्हता, त्याच्या मागे सुद्धा त्याच्या चिकित्सकांची परंपरा होती. गॅलिलिओ होता, कोपर्निकस होता, नीत्शे होता, विक्टर ह्युगो होता, मार्क्स होता. तेही ज्ञानी माणसंच होते ना. मित्रांनो, मी तुम्हाला एक ज्ञानी माणसाची गोष्ट सांगितली तर तुम्ही रागवू नका. परवा नागपूरला एक 150 राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शनी झाली बघा. हिंदुस्थान भरचे ग्रंथकार म्हणजे प्रकाशक त्याला आले. अलीकडे सध्या वाचन संस्कृतीचा वेळ फार वाढलेला आहे.
महाराष्ट्राचे एक फार थोर प्रकाशक मला असं म्हणाले की वाचन संस्कृतीचं वेळ का वाढलंय माहिती का तुम्हाला? म्हटलं नाही, ज्यांची पुस्तकं खपत नाहीत ना मॅडम, ते प्रकाशक ही वाचन संस्कृतीच्या नावाने प्रदर्शन भरवतात, आणि ज्यांची पुस्तकं खपत नाही ते तिथे जाऊन त्या पुस्तकांवर सह्या करून अर्ध्या किमतीत ती वाचकांना देतात. चांगला. आणि ही एक त्याने गंमत सांगितली की महिला इथे असल्यामुळं सांगावी की सांगू नये तर सांगतो. तो मला बरं असं आहे की बायकोला एक तोळ्याचा दागिना करून द्यायचा झाला, 1,60,000 किंमत आहे. 1,60,000 रुपयाचे तोळा सुद्धा येतो. 1,60,000 एक दागिना करून देण्यापेक्षा 30-40 तिच्या कवितेचं एक पुस्तक काढून दिलं तर ती जन्मभर आनंदात राहते ना मॅडम. तर म्हटलं अरे हे अर्थशास्त्र मला वाचन संस्कृतीचं ठाऊकच नव्हतं, पण हे आहे. मलाही बोलावलं होतं त्या एका मुलाखतीसाठी. मी चंद्रपूरहून निघालो, जामपर्यंत आलो आणि परत गेलो. जामला आल्यानंतर माझ्या मनामध्ये असं आलं की इथे 10 लाख पुस्तकं आली आहेत त्या प्रदर्शनामध्ये. 10 लाख पुस्तकं एकत्र केली तरी एक सॉक्रेटिस होतो, एक सॉक्रेटिस होतो, एक गांधी होतो का, एक बुद्ध होतो का? नाही ना. मग ते वाचण्यापेक्षा मी बुद्ध वाचेन ना, गांधी वाचेन, आईन्स्टाईन वाचेन. पुस्तक ही अशी प्रदर्शनात वाचन संस्कृतीत येणारी ही माहिती देतात. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती हे ज्ञानाचं वस्त्रप्रावरण आहे, दुसरं काही नाही आहे. त्यातून ज्ञान वाढत नाही, प्रज्ञा तर येतच नाही. प्रज्ञा फार पुढचं प्रकरण आहे. एखाद्या ज्ञानेश्वराला येते, एखाद्या सॉक्रेटिसला येते, एखाद्या गांधीला येते, सगळ्यांना येत नाही. त्यामुळं हे वाचन संस्कृती हा जो होलियोग आहे हा कोपर्निकस पासूनच्या चिकित्सेच्या परंपरेत वाढलेला आहे. त्या परंपरेचा संस्कार होऊन त्याच्या आधारे त्यांनी धर्माची आणि इतिहासाची चिकित्सा केलेली आहे, आणि या चिकित्सेतून ही मांडणी केली आहे की धर्माची नीती नाही, नीतीचा धर्म आला पाहिजे. आता नीतीचा धर्म आला पाहिजे असं म्हटलं की मग गांधी येतो. मग गांधी का म्हणाला ईश्वर अल्लाह तेव्हा? कारण त्यांनी धर्मातल्या चांगल्या बाजू पाहिल्या, नैतिक बाजू पाहिल्या. ज्या अनैतिक बाजू आहे त्या त्यांनी स्वीकारल्या नाही, त्या त्यांनी स्वीकारल्या नाही. धर्म या नावाच्या संस्थेमध्ये की त्यांच्या शिकवणीमध्ये कोणत्या पातळीपर्यंतची अनैतिकता सांगितलेली आहे त्याची उदाहरणं मी खूप सांगू शकतो. परधर्माच्या स्त्रीवर बलात्कार करून या ठिकाणी संतती उत्पन्न करणे हे धर्मकार्य आहे, कारण त्यामुळे ईश्वराचा एक अनुयायी वाढतो असं सांगणारे धर्म आहेत ना जगात. जे धर्म बलात्काराला मान्यता देतात, आपल्याकडे राजकारण मान्यता देते, तिकडे धर्म मान्यता. कधीतरी आता हे सुद्धा पुन्हा एक गोष्ट समजता येईल. आपल्याला माहित आहे की नाही? आपल्याला माहित नाही का? तर नरहर कुरुटकर नावाचे एक मोठे विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले. ज्ञानपुरुष होता, विचारवंत नव्हता, प्रज्ञावंत होता. तो म्हणाला की आमच्या लोकांना आपल्या
धर्मग्रंथांविषयी जी अपार श्रद्धा वाटते तिचं खरं कारण हे आहे की आपण ती वाचत नाही. किती लोकांच्या घरी भगवद्गीता आहे. अरे गीता इथे चारड्याला मिळत होती ना विनोबाची, पण नाही ना, चारण्याची भगवद्गीताही नाही आपल्याकडे. जाऊ द्या, गीता कोणते ग्रंथ आहेत. त्या सुधामूर्ती नावाच्या बाईची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. त्यांचे यजमान नारायण मूर्ती मुंबईतल्या एका अत्यंत धनाढ्य उद्योगपतीच्या घरी आपल्यासोबत त्याला जेवायला घेऊन गेले. चांदी सोन्याची सगळी ताटं तिथं सह ते जेवण झाल्यानंतर त्या उद्योगपतींनी त्या नवरा बायकोला आपला महाल दाखवला सजवलेला. बाहेर पडले किंवा सुधामूर्ती आपल्या नवऱ्याला असं म्हणाल्या, असल्या दरिद्री घरात मला पुन्हा नाही नका. तर ते नारायण मूर्ती तुला म्हणाले, काय म्हणतेस तू? अरे हा मुंबईतला दुसऱ्या क्रमांकाचा धनवंत आहे. ते म्हणजे कसला धनवंत? त्याच्या घरात एक पुस्तक नाही. ज्याच्या घरात एक पुस्तक नाही त्याला कशाला श्रीमंत मानायचं? त्यामुळं हे वाचन संस्कृती वगैरे जे ढोंग आहे ना, हा एक चांगला प्रकाशकांनी तयार केलेला धंद्याचा प्रयोग आहे. ते आपण लक्षात घ्या. अर्थात हा वाचकांचा दोष नाही, हा लेखकांचा दोष आहे. ज्याच्यावर सांगण्यासारखं काही नाही ते जर लिहायला लागले तर कोण वाचेल त्यांचं? आता मी लिहायला लागलो, कोण वाचेल माझं? कोणी वाचलं? लोकमान्य टिळक लिहित होते, गांधी लिहित होते, कुसुमाग्रज लिहित होते, पु ल देशपांडे लिहित होते. लोक वाचत होते ना. कुरुंदकरांचे ग्रंथ आजही खपतात ना. पण नाही ना, रणांगण मराठीचे लोक आहेत, रणांगण नावाची जी कादंबरी आहे विश्राम बेडेकरांची, ती मराठीची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली गेली इकडे. पहिली आवृत्ती निघाली किती 1100 प्रतींची, तर 1100 प्रती खपायला 40 वर्ष लागली. कोणी घ्यायलाच तयार नाही. पुस्तकाच्या इतकी निरुपयोगी गोष्ट आम्हाला कधी दुसरी वाटलीच नाही. त्यापेक्षा फक्त चांगल्या गोष्टी आहेत. मार्केट सगळ्या मॉल्स भरले आहेत. मॉल्समध्ये पुस्तकं मिळत नाही. मॉल्समध्ये पुस्तकं मिळत नाही, शोभेच्या वस्तू मिळतात, कपडे मिळतात छान. आणि पुस्तकाच्या दुकानामध्ये गेल्याने प्रतिष्ठा वाढत नाही, मॉलमध्ये गेल्याने प्रतिष्ठा वाढते ना. त्यामुळं मित्रांनो, गांधी हा जेव्हा ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणतो तेव्हा त्याची माणुसकीची तळमळ समजून द्यायची असते. जगातली सगळी माणसं सारखी आहेत, एक आहेत, एकमेकांचे भाऊबंद आहेत. खरं सांगायचं तर या होलियोगचा शब्द वापरून सांगायचं तर गांधींच्या म्हणण्याप्रमाणे जगात एकच धर्म श्रेष्ठ आहे आणि तो माणुसकी हा. दुसरा श्रेष्ठ धर्म. बराक ओबामा हिंदुस्थानामध्ये आले होते. पार्लमेंटमध्ये केलेल्या भाषणामध्ये असं म्हणाले की तुमच्या देशात गांधी जन्माला आला नसता तर मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो नसतो, कारण मी काळ्यावर असतो. काळ्या वर्णाच्या माणसाला गोऱ्या देशाने स्वीकारलं याच्या मागे तुमचा गांधी आहे, ती माणुसकी आहे. म्हणून मग नेल्सन मंडेला गांधींना आपला नेता मानतो, मार्टिन ल्युथर किंग त्यांना आपला गुरु मानतो, आंग सान स्यू की त्याला गुरु मानते. पुतीन सुद्धा त्याच्या समाधीवर गेला. कधीतरी समजून माणसामधले संबंध कसे असतात. माणसामधले संबंध मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही दिवसांपूर्वी खान अब्दुल गफार खान यांच्या पुस्तक आत्मचरित्राला मी प्रस्तावना दिली. म्हणजे तुम्ही माझ्यावर संकट समजून घ्या.
खान अब्दुल गफार खान कोणत्या उंचीचा माणूस होता, त्यांचं आत्मचरित्र काय होतं, पण त्यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना तुम्ही लिहायची तर सुरेश नाही. अरे मी तुम्हाला खरं सांगतो, मी त्या प्रस्तावनेचे शेवटी एक वाक्य 35 पानांची प्रस्तावना आहे, शेवटी एक वाक्य लिहिलंय. हे सारं लिहित असताना मला सारखं जाणवत होतं की आपण माउंट एव्हरेस्टच्या पायथ्या शिवऱ्यावर, आणि त्याची उंची आणि आपलं ठेवणे पण समजून घेतात. हा खान अब्दुल गफार नावाचा माणूस गांधीजींच्या शिष्याचा शिष्य होता, म्हणजे मौलाना आझादांचा शिष्य होता. त्याची चरित्रातली एक गोष्ट अशी आहे की या देशाची जेव्हा फाळणी झाली त्याच्या 15-20 दिवस अगोदर तो गांधींना भेटायला दिल्लीला आला, आणि गांधी त्यांच्या सवयीप्रमाणे रात्री गांधीजीच्या अंथरुणावर पडल्याबरोबर गांधीजीचे ते पाय चेकायला लागले. रात्रीचे 10 वाजले. बापू त्याला म्हणाले की आप जाके आराम करो. खान साहेबांनी काय म्हणाले, ते म्हणाले बापू 15 दिवसांनी आपण एकमेकांना परके होणार आहोत, काही काळ मला तुमच्यासोबत राहू द्या. ही माणुसकी आहे, हा होलिओक आहे, हा गांधी आहे, हा सॉक्रेटिस आहे, हा नेल्सन मंडेला. म्हणून मी गांधीला सेक्युलर, सर्व धर्म समभाव ही मला त्यांचा कवितेत सद्भावना आहे. राजकारणाचाही भाग आहे. इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढायला हिंदू मुसलमान सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र यावं ही सुद्धा भूमिका त्यामागे असू शकते, आणि होतीच. लोकमान्य टिळकांनी जिनांशी करार केला ना, आणि जास्तीच्या जागा दिल्या त्यांना, तर लोकमान्य टिळक ते मुसलमानांचा अनुनय करत नव्हते. त्यांना या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमान आपल्यासोबत असावे असं वाटत होतं, म्हणून तो करार केला. ही गांधींची भूमिका आहे. म्हणून ईश्वर अल्लाह तेरो म्हणून हे बायबल आलं म्हणून आणखी प्रसंग मला अनंत भालेरावचं नाव आपल्या वैज्ञानिकांनी ऐकलं असेल. दैनिक मराठवाड्याच्या संपादकाने फार मोठा संपादक होता महाराष्ट्रात. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ते एका महाराष्ट्राचा साखर मंत्री कोणी होता, त्यांनी बरीच साखर खाल्ली, त्याच्या विरुद्ध त्यांनी लेख लिहिले, पण त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली. तर अनंत भालेराव तुरुंगात काय करायचं, ते तुरुंगामध्ये ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करायचा. ते ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करत असताना झाडाखाली बसून एक येरवड्याच्या जेलचा जुना जेलर, ज्याने गांधीला जेलमध्ये ठेवलं होतं, तो नाशिकला आला, आणि त्याला समजलं की अनंत भालेराव इथं आहेत, म्हणून तो अनंत भालेरावला भेटायला गेला. आणि त्यांच्याकडे पाहिलं, ते म्हणजे काय करतात, त्यानंतर आपण मी बायबलचा अभ्यास करतोय, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करतोय. तो स्वतः ख्रिश्चन होता जेलर. तर तो म्हणला काय वाचू नका, म्हणजे तुमचं गांधी वाचा, संपलं. म्हणून गांधी वाचला की येशू समजतो, गांधी वाचला की येशू समजतो, गांधी वाचला की पैगंबरही समजतो, गांधी वाचला की भगवद्गीताही समजतं, आणि तत्वज्ञानही समजतात जगात. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाला, या नावाचा माणूस कधीतरी पृथ्वीवर चालून गेला यावर भविष्य विश्वास ठेवणार नाही. चर्चिलची गोष्ट आहे. चर्चिलने गांधीचा इतका द्वेष केला की त्याने व्हाईसरॉय जो होता साऊथ आफ्रिकेचा, त्याला एकदा म्हटलं की तुझ्या तुरुंगात असतात तू गांधीला मारला असता तर आपलं साम्राज्य आणखी 50 वर्ष टिकलं असतं ना. पण शेवटी आपण गांधीला आयुष्यात भेटलो नाही असा त्याला इतका पश्चाताप झाला की त्याने इथल्या व्हाईसरॉयला पत्र लिहिलं की मला गांधीला भेटायची इच्छा आहे, गांधींना एक सांगा की साधं एक मला पोस्टकार्ड टाका, मला भेटायचं. गांधी म्हणाले माझा आठवण साऱ्यांना तुला आहे, कोणी केव्हाही येऊ शकतात, मी कशाला कुणाला निमंत्रण देऊ, मी पुढेही कुणाला निमंत्रण देऊ.
इथं गांधी सेक्युलर होतो. इथं तो हिंदू राहत नाही, तो मुसलमान राहत नाही, तो ख्रिश्चन राहत नाही. मला तर गांधींचा अभ्यास करताना नेहमी असं जाणवतं की या माणसाला धर्म नव्हताच. हा साधा माणूस होता. हा साधा माणूस असल्यामुळं तो सगळ्यांशी नातं जुळवू शकला. आम्हाला नाही जुळवता येत. आम्हाला नाही जुळवता येत. कारण आम्हाला धर्मांच्या भिंती आहेत आमच्याकडे. त्याच्या आधी जातीच्या भिंती आहेत, त्याच्या आत पोटजातीच्या भिंती आहेत. या भिंतीच्या पलीकडे गेल्याशिवाय गांधीपर्यंत आम्ही कसे जाणार आहोत? होलिओ आम्हाला कसा समजणार आहे आणि मनुष्य धर्म तरी कसा समजणार आहे? मित्र, तुम्ही सगळे गांधीच्या गावातले लोक आहात. तुम्हाला मी गांधी सांगावा असं झालं, पण खूपदा असं होतं खूप जवळची गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. ती लक्षात आली पाहिजे. ती लक्षात आली पाहिजे. ती लक्षात येणे याला ज्ञान म्हणत नाही, याला प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञा म्हणतात. तसे प्रज्ञावंत होण्याची शिकवण, तसे प्रज्ञावंत होण्याची इच्छा, आकांक्षा आपल्या मनामध्ये कधीतरी जन्माला घ्यावी. एवढीच प्रार्थना करून मी त्या होलिओला आणि बापूंना वंदन करतो. आवाज माझा.